नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एआयच्या एका अत्यंत रंजक वळणावर चर्चा करणार आहोत. टी-फिनटेकच्या नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीवर हे स्पष्टीकरण आधारित आहे. या मुलाखतीत मायक्रोसॉफ्ट रिसर्चचे अध्यक्ष पीटर ली यांनी त्यांच्या 2026च्या एआय रोडमॅपबद्दल सविस्तर माहिती दिली होती. आज आपण हेच समजून घेणार आहोत की एआयचा चॅटबॉट ते आपला प्रत्यक्ष सहकर्मी म्हणजेच को-वर्कर बनण्यापर्यंतचा हा थक्क करणारा प्रवास नेमकं काय घेऊन येणार आहे. तर सुरू करूया. चला या विषयाच्या अगदी मुळाशी जाऊया. एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जेव्हा एआय फक्त तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणं थांबवतं आणि प्रत्यक्ष कृती करायला म्हणजे ॲक्शन घ्यायला सुरुवात करतं, तेव्हा नेमकं काय होतं? आतापर्यंत आपण एआयला एका निष्क्रिय टूलच्या रूपात पाहिलंय, जे फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतं. पण आता हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. एआय आता एक सक्रिय प्रणाली किंवा ॲक्टिव्ह सिस्टम म्हणून उदयास येत आहे. विचार करा, एक अशी सिस्टीम जी केवळ माहितीच देत नाही, तर त्या माहितीच्या आधारे स्वतः निर्णय घेऊन प्रत्यक्ष काम करते. खरं सांगायचं तर हा बदल तंत्रज्ञान क्षेत्रातील एक प्रचंड मोठी क्रांती ठरणार आहे. आता पूर्वीचं एआय आणि हे नवीन एआय यांच्यातला फरक अगदी स्पष्ट आहे. जुनं एआय हे केवळ एका चॅट विंडोपुरतं मर्यादित होतं. आपण तिथे जायचो, एखादा सुटा प्रश्न विचारायचा आणि ते उत्तर द्यायचं. पण हे नवीन एआय मात्र टीमच्या प्रत्यक्ष वर्कफ्लोमध्ये एका खऱ्याखुऱ्या सहकार्याप्रमाणे एका कलिगसारखं काम करणार आहेत. जर एआयला खऱ्या अर्थाने मदत करायची असेल तर ते फक्त एका छोट्याशा चॅटबॉक्समध्ये अडकून राहू शकत नाही, बरोबर? येणाऱ्या काही वर्षांतच आपल्याला हा आमूलाग्र बदल पाहायला मिळेल, जिथे एआय आपल्या रोजच्या कामाचा एक अविभाज्य आणि ॲक्टिव्ह भाग बनेल. बरं, हे सगळं प्रत्यक्षात कसं होईल? चला आपल्या पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, मल्टी एजंट सिस्टम्स आणि मानवी विश्वास. एक एआय सहकर्मी प्रत्यक्ष काम कसं करेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो माणसांचा विश्वास कसा जिंकेल, हे यात आपण पाहू. तर इथं एआय ऑर्केस्ट्रेशन ही संकल्पना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे काय तर अनेक एआय एजंट्सना एकत्र आणून त्यांच्याकडून वास्तविक जगात आणि प्रत्यक्ष वर्कफ्लोमध्ये काम करून घेणं. हे एजंट्स आता फक्त एकटे काम करणारे टूल्स राहिलेले नाहीयेत. चॅटबॉटला प्रश्न विचारणं आणि सॉफ्टवेअरने स्वतःहून एखादी कृती करणं, या दोन गोष्टींमधला हा ऑर्केस्ट्रेशनचा टप्पा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. हे विविध एजंट्स एकमेकांच्या समन्वयाने काम करून अगदी गुंतागुंतीची कामं सहज पूर्ण करू शकणार आहेत. आता हे ऐकायला थोडं गमतीशीर वाटेल, पण ही गुंतागुंतीची प्रक्रिया खूप रंजक आहे. इथे 3 मुख्य पायऱ्या आहेत. पहिलं म्हणजे हे एजंट्स डेटाचं सखोल विश्लेषण करतात. दुसरी आणि सर्वात भारी पायरी, हे एजंट्स एकमेकांशी अक्षरशः वाद घालतात आणि एकमेकांच्या मतांशी असहमत होतात. हो, अगदी माणसांसारखंच. आणि तिसरी पायरी, या असहमतीमधून, या डिबेटमधूनच मानवी विश्वास निर्माण होतो. हे थोडं विचित्र वाटू शकतं नाही का? पण हाच या मल्टी एजंट सिस्टीमचा गाभा आहे. जसं एखाद्या कंपनीतील तज्ज्ञांची कमिटी एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर वादविवाद करून अंतिम निष्कर्षावर पोहोचते, अगदी तसंच हे एजंट्स काम करतात. एकमेकांतील चुका काढून जेव्हा ते एका निर्णयावर येतात, तेव्हा तो निष्कर्ष जास्त अचूक असतो आणि याच पारदर्शकतेमुळे आपला त्या सिस्टीमवरचा विश्वास आपोआप वाढतो. याच संदर्भात मायक्रोसॉफ्ट रिसर्चचे अध्यक्ष पीटर ली यांनी अत्यंत नेमक्या शब्दात हे आव्हान मांडलंय. त्यांच्या मते एआयला केवळ चॅटबॉट न राहता एक खरा सहकर्मी बनण्यासाठी प्रत्यक्षात कोणत्या गोष्टी खऱ्या असणे आवश्यक आहे, हेच एक वाक्य या संपूर्ण विश्लेषणाचं गांभीर्य दाखवून देतं. 2026च्या रोडमॅपमध्ये मायक्रोसॉफ्ट याच विशिष्ट आव्हानांवर लक्ष केंद्रित करत आहे. एआयला केवळ हुशार बनवणं पुरेसं नाहीये, तर त्याला आपल्या वर्कफ्लोमध्ये जबाबदारीने आणि विश्वासाने कसा आणता येईल, हा इथला खरा गेम आहे. आता आपण आपला मोर्चा थोडा दुसऱ्या दिशेने वळूया. या सगळ्याचा तांत्रिक क्षेत्रांवर कसा परिणाम होतोय ते आता विज्ञान आणि कोडमध्ये एआय या भागात पाहू. कोडिंग आणि विज्ञान या दोन्ही क्षेत्रांत हा बदल अगदी स्पष्टपणे दिसतोय. कॉन्टेक्स्ट अवेअर कोडिंगचा विचार केला तर एआय आता केवळ कोडच्या छोट्या तुकड्यांपुरतं मर्यादित राहणार नाही. ते संपूर्ण सॉफ्टवेअरचं विस्तृत स्वरूप आणि संदर्भ म्हणजेच कॉन्टेक्स्ट समजून घेईल. थोडक्यात सांगायचं तर डेव्हलपर्सना आता अशा एआयसाठी तयार राहावं लागेल जे संपूर्ण कोड इकोसिस्टम जाणतं. आणि दुसरं म्हणजे वैज्ञानिक पद्धत किंवा सायंटिफिक मेथड. एआय आता स्वतःच वैज्ञानिक संशोधनाचा एक मुख्य भाग बनत चाललंय. विज्ञानात संशोधन करण्याच्या प्रक्रियेतच आता एआय थेट जोडलं जात आहे. हे आता फक्त एक मदत करणारं टूल उरलेलं नाही, तर ते संशोधनाची दिशा ठरवणारा एक अतिशय महत्त्वाचा घटक बनत आहे. आता आपण थोडा व्यापक विचार करूया. या वेगाने जवळ येत असलेल्या तांत्रिक बदलाचे जागतिक स्तरावर नक्की काय परिणाम होतील? चला पुढची कम्प्युटिंग झेप या आपल्या अंतिम टप्प्यात हे समजून घेऊया. बघा,
या बदलाचे खूप मोठे सामाजिक आणि आर्थिक परिणाम होणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे AI साध्या साधनाकडून एका सक्रिय प्रणालीकडे म्हणजेच ॲक्टिव्ह सिस्टीमकडे वळत आहे आणि ह्यातील अत्यंत आशावादी मुद्दा हा आहे की ह्या नवीन तंत्रज्ञानामुळे जागतिक आरोग्य क्षेत्रातील दरी खऱ्या अर्थाने कमी होऊ शकते. जगात जिथे उत्तम वैद्यकीय सुविधा पोहोचणं आजही कठीण आहे, तिथे ह्या सक्रिय AI प्रणाली गेम चेंजर ठरू शकतात. ही कम्प्युटिंगच्या क्षेत्रातील पुढची मोठी झेप आपल्या कल्पनेपेक्षाही खूप खूप जवळ आली आहे. आपण भविष्याच्या अगदी उंबरठ्यावर उभे आहोत असं म्हणायला हरकत नाही. तर आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी आपल्या सर्वांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. जेव्हा कम्प्युटिंगची ही पुढची झेप प्रत्यक्षात येईल, तेव्हा ऑटोनॉमस किंवा स्वायत्त सॉफ्टवेअर आपल्या काम करण्याच्या पद्धतीला पूर्णपणे नव्याने कसं परिभाषित करेल? विचार करा, आपण अशा सिस्टम्ससोबत काम करत असू ज्या स्वतःचे निर्णय स्वतः घेतात आणि स्वतंत्रपणे कृती करतात. हे आपलं दैनंदिन काम कसं बदलेल हा प्रश्न नक्कीच डोक्याला चालना देणारा आहे आणि या बदलत्या जगात स्वतःला अप टू डेट ठेवण्यासाठी प्रेरित करणार आहे. आज आपण AIच्या अशा एका नव्या युगाची नांदी समजून घेतली, जिथे AI केवळ एक चॅटबॉट न राहता आपला खऱ्या अर्थाने सहकर्मी बनणार आहे. ऐकल्याबद्दल धन्यवाद.